बामखेडा येथे सोनाली कुलकर्णीचे स्वागत, विविध प्रकल्पांना भेट, ग्रामस्थान विद्यार्थ्यांशी संवाद. शहादा. घरोघरी उभारलेल्या गुढी, रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी, ठिकठिकाणी स्वागत कमानी, अख्खा गाव वेशीवर जमा होऊन गावच्या वेशीपासून सजवलेल्या बैलगाडीवर बसवत ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक आदिवासी पेहराव करून आदिवासी नृत्याने मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे जल्लोषात अनोखे स्वागत बामखेडा गावकऱ्यांनी केले. या अनोख्या अस्सल ग्रामीण स्वागताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चांगल्याच भारावल्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामविकासाला चालना देण्यासाठी व गावकऱ्यांशी हितगुज करण्यासाठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी बामखेडा तालुका शहादा या गावाला भेटीदरम्यान गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुरुसकर, शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पोद्दार यांसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, सरपंच मनोज चौधरी, उपसरपंच नितीन चौधरी, माजी सरपंच लीना चौधरी, पोलीस पाटील डॉक्टर योगेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी, ग्रामसेवक हिम्मत वंजारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका कक्षाचे उद्घाटन करून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच जलतारा शोषखड्ड्याचे उद्घाटन व त्यांच्या उपस्थितीत श्रमदानही करण्यात आले. यावेळी परसबागेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद मराठी शाळेतील चिमुकल्यांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जनावरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या गॅस प्रकल्प अर्थात गोवर्धन या प्रकल्पाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गाव विकास पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच मनोज चौधरी यांनी गावात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी तसेच गाव विकासात ग्रामस्थांचे लाभलेले योगदान व गावाचा कायापालट याबाबत माहिती दिली. माजी सरपंच लीना चौधरी यांनी गावात सुरू असलेले पारंपरिक धार्मिक कार्यक्रम तसेच लोकोपयोगी कार्यक्रमांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले. बेधडक मी मराठी न्यूज सुमित गिरासे. नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात आलाय, सकाळपासून फिरत उत्साह काय बघताय लोकांचा, काय वाटतं सगळे आस्पेक्ट बघून? नाही, फारच कमालीचा उत्साह आहे. मला असं वाटतं की मला या निमित्ताने खरं तर संधी मिळाली आहे गावागावांमध्ये जाऊन कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन लोकांना भेटण्याची, त्यांचं काम बघण्याची. आतापर्यंत मला असं वाटत होतं हा विकास काम होतंय म्हणतायत, पण ते खरंच होतंय का? तळागाळातल्या लोकांपर्यंत विकास कामाचा त्यांच्यापर्यंत ते पोहोचतं आहे का? ज्यांच्यासाठी खरं तर आपण विकास काम करण्याचा प्रयत्न करतोय, तर खऱ्या अर्थाने काम पोचतं आहे हे आज प्रत्यक्ष रूपात जाऊन बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं. इतक्या लांब नंदुरबारच्या खेड्यांमध्ये मी कधीच आलेले नाहीये, आज पहिल्यांदाच आले. इथली संस्कृती पाहिली. आजही आदिवासी पाडे आहेत, आदिवासी संस्कृती जपलेली आहे. आदिवासी खेळ पाहिले, नाच गाणी, पेहराव, वेशभूषा, खाद्य संस्कृती या सगळ्या गोष्टींमधनं आजही आदिवासी परंपरा नंदुरबार मधल्या वेगवेगळ्या गावांमध्ये लोकांनी जपलेली आहे. त्याशिवाय प्रगतीसाठी, विकासासाठी असलेल्या सगळ्या पावलांवरती ते उभे आहेत. खरं तर डिजिटलायझेशनचं युग आहे. डिजिटलायझेशन शहरांमध्ये तर आपल्याला सगळीकडे बघायला मिळतोय, पण गावांमध्ये देखील डिजिटलायझेशन पोहोचलेलं आहे. एकीकडे डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्क्रीन्सही बघायला मिळतात आणि दुसरीकडे आदिवासी नृत्यही बघायला मिळतात. मला वाटतं हे जे समीकरण आहे ते खूप सुंदर आहे आणि ते आपल्या नंदुरबार सारख्या जिल्ह्यातल्या गावांमध्येच बघायला मिळालं. अशा प्रकारचे जे अभियान शासनाचं